एखाद्या व्यक्तीला उद्यमशील होण्यासाठी ते सुद्धा आज कळलं. इंद्रनीलजी, तुमच्याबद्दल असं खास सांगितलं जातं की चितळे बंधूंना जी तुम्ही टेक्नॉलॉजी ड्रिव्हन केलं, तर मला नेहमी हे कुतूहल वाटतं की आमची जी आवडती बाकरवडी आहे किंवा लक्ष्मीनारायण चिवडा आहे, त्याला टेक्नॉलॉजीनं कसं बदलवलं? काही भाग आपण आता व्हिडिओमध्ये पाहिलाच, पण माझा तुम्हाला सगळ्यांना इन्व्हिटेशन पण आहे की तुम्ही फिजिकली बघायला या एकदा आमचा प्लांट. माझ्या मते काय की फूडचा जर का व्यवसायच पकडायला गेला तर भरपूर वेळा वी आर ऑलवेज ट्राईंग टू सेल नॉस्टॅल्जिया, आणि नॉस्टॅल्जिया बरोबरच कल्चर पण येत असतं, आणि ते कल्चर वारंवार त्याच पद्धतीने देत राहणं हे त्या पॅकेजिंगचं काम असतं. आणि त्यामुळे जेव्हा स्केल वाढते तर तेव्हा भरपूर वेळा ह्युमन एरर जो असतो तो येऊन आम्हाला दोन पद्धतीने त्रास देऊ शकतो. एक म्हणजे कंप्लायन्सच्या बाबतीत आणि दुसरं क्वालिटी कंट्रोलच्या बाबतीत. त्यामुळे ते ओव्हरकम करण्याकरता खरं सांगायचं तर आम्हाला टेक्नॉलॉजी सर्वात जास्त गरज पडते. सो पूर्वी काय होतं की आचारी होते, आचारी ट्रेन व्हायचे, आचारी महाराष्ट्रातलेच भरपूर आचारी होते, बाहेरनं वेगवेगळ्या राज्यांमधनं तेवढ्या आचारी आणायला लागायचे पण नाहीत की जे सगळे हे करायचे, पण त्यांची ती पाककृती जी होती तर ती स्टँडर्डाइज एका पॉईंटच्या पलीकडे नव्हती, आणि त्यामुळे आम्हाला स्केल करण्याकरता खूप लिमिटेशन्स येत होती. आणि ट्रेडिशनल मिठाई पर्टिक्युलरली जर बघायला गेलं की जिकडे काय काजू कतली असेल, आंबा बर्फी असेल, गुलाबजाम असेल, की हे सगळे पदार्थ आज मे बी 35 देशांमध्ये आम्ही विकतो. तर प्रत्येक ठिकाणी ते सेल होताना सेम लागायचं असेल तर त्याच्याकरता जी काही यंत्रणा लागते त्याच्याकरता टेक्नॉलॉजी वापरायला लागली, आणि त्याच्यात स्टँडर्डायझेशन हे सर्वात महत्त्वाचं घटक आलं. कारण की रेसिपी सोर्सिंग आणि त्याकरता रॉ मटेरियलचंच बॅकवर्ड इंटिग्रेशन जे लागतं, की जिकडे आम्ही बाकरवडी करता लागणारी मिरची ही सुद्धा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगनी एकाच ब्रीडची उगवतो, की ज्याच्यामुळे कायम आउटपुट जे येतं ते स्टँडर्डाइज येतं. तर त्यामुळे असं पूर्ण ती चेन लावायचं जे काम होतं ते करायला कुठेतरी मला कॉन्ट्रीब्युट करता आलं, आणि आय थिंक ते केल्यामुळे स्केल अप जरी झालं तरी कस्टमर एक्सपिरियन्समध्ये बदल नाही झाला, आणि म्हणून मग त्याचं सक्सेस चांगलं झालं असं मी म्हणेन. इतक्यातच तुमचा जो व्हिजन पार्क इनॉग्रेट झाला, मला वाटतं ते नाव सुद्धा बरंच काही सांगून जातं. एक कुतूहल आहे की असे किती स्वयंपाकी काम करतात? सगळं मिळून साधारण एक आता 700-750 लोक तिकडे आहेत की जी आत्ता काम करतायत, आणि त्या नवीन प्रोजेक्टमध्ये माझ्यामध्ये पुढच्या 2 वर्षात आम्ही 1-2,000 लोकांपर्यंत जाऊ. पण कसं आहे की आता आम्ही ते आचारी किंवा हलवाई या माइंडसेटमधनं ऑपरेटर मोडला आलेलो आहोत, की जिकडे मशीन्सना कसं कंट्रोलमध्ये ठेवायचं आणि कशा पद्धतीने ते आउटपुट काढून घ्यायचं ह्याच्यावरती नियंत्रण ठेवायचं काम ही लोक जास्त करत असतात. आणि विजन पार्कचा सिग्निफिकन्सच तो होता, कारण की गेल्या काही वर्षात जो बदल झालाय की जिकडे 90हून जास्त टक्के वेळा आम्हाला आमचा कस्टमर दिसतच नसतो, त्याला फक्त ब्रँडचं पॅकेट दिसत असतं. तर त्याच्यामुळे त्या कस्टमरला ब्रँडबद्दलची ऑथेंटिसिटी कशी भासून द्यायची आणि कशी समजून द्यायची, ही ट्रान्सपरन्सी फूड बिझनेसेसच्या बाबतीत कुठे ना कुठेतरी कायम शंकास्पद असतेच. तर ती इम्प्रूव्ह करण्याकरता ही विजन पार्क प्रकल्प जो आहे तो आम्ही बांधलेला आहे. त्याच्यात आम्ही प्रत्येक फ्लोअर, की जो एक फ्लोअर 40-50 हजार स्क्वेअर फूटचा आहे, तर त्याच्यात एलिव्हेटेड वॉकवेज केलेले आहेत की ज्याच्यातनं प्रत्येक प्रोसेस थ्रू कस्टमर ऍक्च्युली वॉक थ्रू करू शकतो, की ज्याच्यात मग काजू कतली कशी बनतेय, चिवडा कसा बनतोय, बिंच बार्स कसे बनतायत, बाकरवडी कशी बनते किंवा शेव कशी बनते, हे सगळे प्रोसेस एलिव्हेटेड वॉकवेज मधनं बघू शकतात. आणि कधीही येऊन कधीही ते बघण्याची जी ॲबिलिटी आहे की जिथे वी आर ओपन टू आवर कस्टमर्स टू कम ऑडिट अस एनी टाइम, या पद्धतीची ट्रान्सपरन्सी आम्हाला कस्टमरला एनेबल करायची आहे. आणि त्याचबरोबरीने कस्टमर बरोबर एक संवाद चालू ठेवायचा आहे, कारण की आता नाहीतर सेलच्या वेळी संवाद होत नाही, तर मग आमच्याकडे येऊन आम्ही काय नवीन करायला पाहिजे, काय बदल करायला पाहिजेत, काय सुधारणा करायला पाहिजेत, हेही कॉन्व्हर्सेशन करता येतं. तर या दृष्टीने हा प्रकल्प पूर्ण उभा केलेला आहे. फार्मा इंडस्ट्री भारताची खूप मोठी आहे, मोठी एम्प्लॉयमेंट